तर पुण्यातील इंद्रायणी नंतर आता गोदावरी नदीतही मोठी दुर्घटना घडली आहे। तेलंगणातील गोदावरी नदीपात्रात बुडून 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हैदराबाद मधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18 जण या ठिकाणी आले होते आणि दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कमलाकर, काय सविस्तर माहिती आहे? इंद्रायणी नंतर आता ही दुसरी मोठी दुर्घटना समोर येते। नक्कीच मेघना, पुणे येथील इंद्रायणी नदीतील जी घटना घडली त्यानंतर नांदेडच्या सीमेलगत असलेलं तेलंगणा राज्य आहे त्या ठिकाणी श्री क्षेत्र सरस्वतीचं मोठं देवस्थान आहे। शाळा महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी सरस्वतीचं दर्शन घेण्याची ही प्रथा आहे। त्यासाठी हैदराबाद येथील चिंतल बाजार परिसरातील एक कुटुंब आहे जे ज्यामध्ये 18 जणांचा समावेश होता। हे सर्वजण देवीच्या दर्शनासाठी आले असता दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करून जावं म्हणून ते गोदावरी नदीतील एक बेट आहे त्या बेटावरती ते गेले होते आणि त्या ठिकाणी आंघोळीला गेले असता पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्याच वेळी त्यांचा त्या पाण्यामध्ये मृत्यू झाला। त्यात 5 जणांचा समावेश आहे आणि ज्यांचा मृत्यू झालाय ते 17 ते 18 या वयोगटातील 5 जण आहेत आणि ते सर्वच जण विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील आहेत आणि मोठे शर्थीचे प्रयत्न केल्याच्या नंतर तब्बल 2 ते 3 तास प्रयत्न केल्यानंतर जीवरक्षक दलांना हे सर्व प्रेत बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे आणि त्या घटनेमुळे जे आहे ते परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते। आणि जर आज बघितलं तर एक तर रविवारचा दिवस आणि त्यानंतर मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची त्या ठिकाणी सरस्वतीच्या दर्शनाला होती आणि ही घटना घडल्याच्या नंतर तात्काळ तेलंगणा असेल किंवा महाराष्ट्र सीमेलगतचे पोलीस असतील, जीवरक्षक दल असतील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद कमलाकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील इंद्रायणी नंतर आता गोदावरी नदीतही मोठी दुर्घटना घडली आहे। हे व्हिज्युअल्स आपण बघतोय। तेलंगणातील गोदावरी नदी पात्रात बुडून 5 भाविकांचा मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर आज 2 मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत। एकीकडे पुण्यातील इंद्रायणीमध्ये खरं तर मावळ या ठिकाणी कुंडमळाजवळ मोठी दुर्घटना घडली, पूल कोसळला आणि या दुर्घटनेत खरं तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती समोर येत होती। तर दुसरीकडे गोदावरी नदीतही मोठी दुर्घटना घडली आहे। तेलंगणातील गोदावरी नदी पात्रात बुडून 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। हैदराबाद मधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18 जण या ठिकाणी आले होते। रविवार सुट्टीचा दिवस पर्यटकांसाठी खरं तर घातवार ठरलाय। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकाव पूल कोसळल्यानं 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक खरं तर घटनास्थळी दाखल झालेले आहे। नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मावळातील तळेगाव, दाभाडे आणि देहुगावच्या मध्ये कुंडमळा आहे। इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्ष विधारासाठी खरं तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते। त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे। आज दुपारी खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती। हा पूल अत्यंत अरुंद आहे, तसेच या ठिकाणी मोठी वाहनं जाऊ शकत नाही। या पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात। पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते आणि त्यावेळी अचानक लोखंडी आणि कॉन्क्रीटमध्ये असणारा हा पूल कोसळला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।